आणि अत्तार सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालंय. गणेश वंदना करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. तेव्हा या गणेश वंदनेमधील सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खारीपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स आणि आर्ट्स व व्यावसायिक अभ्यासक्रम यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन 2024-25 यामध्ये मी मिनल केळुसकर आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. स्पर्शतास प्रतिभेचा वारा मोहनी गेला परिसर सारा. नृत्य गायन नाट्याच्या देवा नमन नटवरा विस्मयकारा. नटराजाला वंदन करून नृत्य गायन आणि नाट्याच्या या बहारदार कार्यक्रमाला आपण सगळेजण सुरुवात करणार आहोत. आयुष्यातला आनंद हा विघ्नहर्त्याच्या कानांप्रमाणे असावा. आयुष्यातलं सुख हे विघ्नहर्त्याच्या सोंडेप्रमाणे असावं आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि दुःख मात्र उंदरा एवढं असावं. आजचा हा सांस्कृतिक सोहळा तितकाच गोड व्हावा मोदकांसारखा यासाठी श्री गणेशाकडून आशीर्वाद घेत आहोत. कलागुणांच्या सौंदर्याच्या अन प्रज्ञेच्या नायकाला नमन करूया विनायकाला. नमन करूया विनायकाला.
कार्यक्रमाचं पहिलं गीत पुष्पविनायकाच्या चरणी अर्पण केल्यानंतर आपण पहिल्या नृत्याला सुरुवात करणार आहोत. नृत्य म्हटलं की त्या गाण्याच्या तालावर आपोआप पाय थिरकायला लागतात. नृत्यासाठी डान्स प्रोफेशनल येण्याची काही गरज नसते. प्रत्येक माणसाच्या अंगात ताल भिनलेला असतो आणि गाण्याचं म्युझिक सुरू झालं की तो ताल आपल्या अंगातून दिसायला लागतो आपल्या हावभावांमार्फत. आणि आता परत आपण तोच ताल धरायला तसंच थिरकायला परत आता सज्ज होऊया. तो डान्स कुठच्याही प्रकारचा असो, आनंद घेणं शेवटी महत्वाचं. नावाची कुण्या राजाची तू गराणी ग आली ठुमकत नार लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी अतिशय कडक दणक्यात परफॉर्मन्स या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी रिमिक्स असा सादर केलेला. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांना आपण प्रोत्साहन करूया, त्यांना अभिनंदन देऊया. हा प्रश्न पडला असेल तर सगळ्यात आधी नावेलं ते म्हणजे पृथ्वीवरच्या स्वर्गाचं अर्थात नयनरम्य कोकणाचं. याच स्वर्गीय कोकणात आल्हाददायक अनुभूती देतं ते म्हणजे बारगाव धुमकवाडी रोड तळेरे येथे बसलेलं सीताई रिसॉर्ट. ज्वानी ऐन भरात आले मस्त अंगुरी रात प्याले मदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार लार देखणी नखरेला कटक चांदणी मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलखंद खेळवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलखंद खेळवा. थोड़ी थोड़ी हुक चुक शोहर मचाए रे हाय मेरी चुनरी भी सर की जाए रे
कोकणातच तुमच्यासमोर सादर करतायत, तरी या संपूर्ण ग्रुपचं आपण भरभरून टाळ्यांनी कौतुक करून त्यांचं स्वागत करूया. महाराष्ट्राची लोकधारा. तुझे नाम घेती विश्वाचा पालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता विश्वाचा पालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता दुर्गा दुर्गा
मस्तीची पिचकारी सोडीला तुला रे बिळाड सोडून बेभान होऊन ठिकाणा घालूया रे भांगीच्या तारेत रंगाच्या धारेत राडा चल घालूया मला होळीचा सरलेवारी चल नाचूया मला होळीचा सरलेवारी चल नाचूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या परफॉर्मन्ससाठी. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारा हा परफॉर्मन्स होता आणि हा परफॉर्मन्स बघताना नकळत आपल्या सगळ्यांच्या हे लक्षात आलं असेल की आपले सण किती श्रीमंत आहेत. आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या सणांबद्दल, या सगळ्या गोष्टींमुळे आपण या सगळ्या बाबतीत किती श्रीमंत आहोत. त्या श्रीमंतीचं दर्शन या सगळ्या मुलींनी आपल्याला नक्कीच घडवलं. चुकलो तर मला लहान छोटासा कलाकार म्हणून सांभाळून घ्या आणि जर तुम्हाला आवडलं तर टाळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहून दे आणि मी गणेश स्तुतीपर्यंत तुम्हाला वाजवून दाखवतो. गिट कत्तिट गेनदा शिवशंकर स्तुत उमानंदना सिद्धी विनायक श्री गजानना कत्तिट गिट कत्तिट गेनदा गिट कथ गदी गणलंबो दर्विघ्ने श्वर गणेश गणपती जगत रक्षका आदित्वम प्रणामधा 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 दिंता किट धान तान धान तान धाता कत्तिट गिट कत्तिट गेनदा गिट कथ गदी गणलंबो दर्विघ्ने श्वर गणेश गणपती जगत रक्षका आदित्वम प्रणामधा 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 दिंता किट धान तान धान तान धाता कत्तिट कत्तिट गेनधा गिट कथ गदी गणलंबो दर्विघ्ने श्वर गणेश गणपती जगत रक्षका आदित्वम प्रणामधा प्रणामधा प्रणामधा. कत्तिट गेनदा शिवशंकर सुत उमानंदना सिद्धी विनायक श्री गजानना कत्तिट गेनदा गिट कथ गदी गणलंबो दर्विघ्नेश्वर गणेश गणपती जगत रक्षका आदित्वम प्रणामधा 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 दिंता किट धान तान धान तान धाता कत्तिट गेनदा गिट कथ गदी गणलंबो दर्विघ्नेश्वर गणेश गणपती जगत रक्षका आदित्वम प्रणामधा 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 दिंता किट धान तान धान तान धाता कत्तिट गेनदा गिट कथ गदी गणलंबो दर्विघ्नेश्वर गणेश गणपती जगत रक्षका आदित्वम प्रणामधा प्रणामधा प्रणामधा. एक आधी पर्यंत वाजून दाखवतो. आवाज थोडा
సుధారని తో ఎప్పుడింత కిరికిరి ఏ రసిక రాజు మరి నాదా సుధారని తో ఎప్పుడింత కిరికిరి ఆ కుర్చీని మార్చబెట్టి This is the tribute to Talaiwa. खूप सुंदर. या बहारदार परफॉर्मन्स नंतर आपण पुढच्या परफॉर्मन्सकडे वळणार आहोत. आतापर्यंत आपण नृत्याचे सगळे भारतीय प्रकार, प्रादेशिक प्रकार सुद्धा पाहिले. यानंतर आपण जो पाहणार आहोत तो वेस्टर्न प्रकार आहे. ਜਦੋਂ ਜਾਂਦੀ ਜਾਂਦੀ ਮੇਰੇ ਨਾਲ ਗੱਲ ਕਰ ਗਈ ਕਰਦੀ ਸੀ ਪਤਾ ਹੱਥ ਉੱਤੇ ਟਾਈਮ ਦਾ ਦੂਰ ਜਾਂਦੀ ਦੇਖ ਮੇਰਾ ਦਿਲ ਸਹਿਮਦਾ ਕਹਿੰਦੀ ਮੈਨੂੰ ਮੇਰੇ ਕੋਲੋਂ ਹੱਥ ਜਾ ਛਡਾ ਕੇ ਹੁਣ ਜਾਂਦੇ ਹੋਗੇ 9:45 ਓਏ ਹੋਏ ਨੀ ਤੂੰ ਸੋਹਣੀ ਬਾਲੀ ਕਰਦਾ ਦਿਲ ਮਿਲਣ ਨੂੰ ਕਾਲੀ ਕਾਤੋਂ ਤੂੰ ਡਰਦੀ ਕੁੜੀਏ ਲਾ ਲਈ ਮੇਰੇ ਨਾਲ ਜੇ ਯਾਰੀ ਓਏ ਹੋਏ ਨੀ ਤੂੰ ਸੋਹਣੀ ਬਾਲੀ ਕਰਦਾ ਦਿਲ ਮਿਲਣ ਨੂੰ ਕਾਲੀ ਕਾਤੋਂ ਤੂੰ ਡਰਦੀ ਕੁੜੀਏ ਲਾ ਲਈ ਮੇਰੇ ਨਾਲ आशिकों में जिसका टाइटल टाइटैनिक, ओ आशिकों में जिसका टाइटल टाइटैनिक, मुआ किनारा दिखा कर डुबा दे गया झल्ला मेरा आशिक झल्ला बल्ला मेरा बलमा झल्ला बल्ला मेरा झल्ला बल्ला बल्ला हमने समझा था गोल्डन जुबली जिसे हर समझा हमने था गोल्डन जुबली जिसे वो तो मैटिनी दिखा करके चुम्मा ले गया झल्ला मेरा आशिक झल्ला बल्ला मेरा बलमा झल्ला बल्ला मेरा झल्ला बल्ला बल्ला पुष्पा समझ के फ्लावर समझाए क्या मैं वाइल्ड फायर हूँ. सगळ्या जगाच्या मुखामध्ये सगळ्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा नुकताच तामिळ सृष्टीचा एक चित्रपट पुष्पा नावाचा रिलीज झाला आणि अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाने त्यात धुमाकाळ घातला. रेकॉर्ड ब्रेक भारतीय सिनेमातली कमाई या चित्रपटाने केली. त्या चित्रपटातलं गीत आपणासमोर सादर करते पूर्वा इसवलकर. लोग पर मेरा जानू नश्तर है वो यही दूर दूर गूंजे फितूर पर
सुंदर पूर्वा. खरं तर गाणं ही गोष्ट वेगळी आणि गाणं परफॉर्म करणं ही त्याहून वेगळी गोष्ट आहे. आणि तिने फक्त गाणं गायलं नाही तर ते परफॉर्म सुद्धा केलं. तिने खरं तर सूर सांभाळणं त्याबरोबर हावभावही सांभाळणं ही खूप तारेवरची कसरत आहे. आपल्याला बघताना ते खूप सोपं आणि खूप बघायला इझी वाटतं, पण ते तेवढं इझी नाही आहे. आणि तिच्या या सुरांना आणि हावभावांना या सगळ्या वाद्यवृंदाने जी कमाल साथ दिली आहे, सगळ्यांनी त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. एवढं परफेक्टलीच त्यांनी सगळे पीसेस वाजवले. यानंतर आपण पुन्हा एकदा नृत्याकडे वळतोय. आतापर्यंत नृत्याच्या दुनियेत आपल्याला गर्ल्स पॉवर दिसली आहे, आता पहिल्यांदाच बॉईज पॉवर दिसणार आहे. फनी डान्स सादर करतायत यश, अथर्व, समीर, विनायक, प्रतीक, शुभम आणि शुभम कांबळे. बघूया फनी डान्स. प्लीज वेट फॉर अ मिनिट. हे बडीशेप आणि ओवा अन रगड दना.
समझे क्या? फायर है मैं। मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा गुलकंद माझ्या गालावर फिरते गई, फिरते गई, नग मला काही थांबते गई, थांबते गई, मला बघून लाजतोय मैना, मला बघून लाजतोय मैना, मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना, मला म्हणतात हो माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू उठ, तू पण उठ, आता सगळेच उठा. कसा वाटला परफॉर्मन्स? आवाज तरी येऊ द्या. तुमच्या रिस्पॉन्स वरून कळतंयच कसा होता परफॉर्मन्स ते. यानंतर पुढचा परफॉर्मन्स बॉईज पॉवर नंतर परत एकदा गर्ल्स पॉवर दिसणार आहे. हिंदी रिमिक्स ट्रेंडिंग सॉंग्स वरती आपल्या मुली परफॉर्म करणार आहेत 12वी सायन्सच्या. वैष्णवी, युक्ती, पूर्वा, दिशा, जुई, जनिफ, संकल्प आणि सैजान हे सगळेजण आपल्यासाठी एक बहारदार परफॉर्मन्स घेऊन येत आहेत. आपण मगासपासून जे सगळे परफॉर्मन्सेस अनुभवतोय ते सगळ्यांनी सादर करण्यामागे या सगळ्यांची खूप मोठी मेहनत आहे. त्या सगळ्या विद्यार्थ्यांची तर आहेच, त्यांच्याकडून ती मेहनत ज्यांनी करून घेतली त्या सगळ्या शिक्षकांची सुद्धा मेहनत आहे. आणि हे सगळं सादरीकरण आपण ज्यावेळी बघतो, परफॉर्मन्स असतो किती 5 मिनिटाचा, 3 मिनिटाचा, 4 मिनिटाचा, पण हे परफॉर्मन्सच्या मागे जी मेहनत असते महिन्याभराची, त्यापेक्षाही जास्त जी मेहनत असते ती खूप मोठी असते. आणि तुम्ही जी आता सगळेजण जी उत्स्फूर्त दाद देताय, जी मला सांगावी सुद्धा लागत नाहीये की टाळ्या वाजवा म्हणून, ती दाद सगळी यांच्या मेहनतीसाठी आहे, यांच्या मेहनतीचं सगळं ते फळ आहे. आणि परफॉर्मन्स जरी 5 मिनिटाचा असला तरी मेहनत ही खूप मोठी असते. आणि पुन्हा एकदा या सगळ्यांना चिअरअप करण्यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया, जेणेकरून पुढचे परफॉर्मन्स आणखी एनर्जीने सगळेजण करतील. यानंतर जे आपण हिंदी ट्रेंडिंग रिमिक्स अनुभवणार आहोत. अंगारों का अंबर सा लगता है मेरा साबिर, मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा साबिर. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का, लढत थोडं गोड
तो दोस्तों, अभी मैं आप लोगों को सुनाने जा रहा हूं एक बबीता। ये बबूचा, चाय पियो बिस्किट खाओ, चाय पियो बिस्किट खाओ। क्या बोल रहा है? चाय पियो बिस्किट खाओ, चाय पियो बिस्किट खाओ, चाय पियो बिस्किट खाओ, चाय पियो बिस्किट खाओ। बंद कर दे ये तेरा चाय पीना। और गांधी जी बन, गांधी जी गांधी जी की तरह बकरी का दूध पीना शुरू कर दे, सेहत के लिए अच्छा होगा। अब देखो तो चाय चाय चाय। प्रॉब्लम है, अंदर सोल्यूशन है। विठ्ठल हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे. आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं एक आगळं वेगळं दैवत म्हणजे विठ्ठल. आणि विठ्ठल हे एक असं एकमेव दैवत आहे की आपल्याला गणपतीचे आई वडील माहिती आहेत किंवा इतर देवतांचे उगमस्थानं माहिती आहेत, पण विठ्ठलाचे वडील कोण, विठ्ठलाची आई कोण, विठ्ठल कुठून अवतरला याबद्दल आपल्याला काही माहिती नाही. ना मूळ ना टाळ असं त्याला म्हणतात, ज्याला काहीही, जो कुठून आला तेही माहिती नाही, ज्याला अंत नाही, तो म्हणजे विठ्ठल. आणि पंढरपूरच्या विठ्ठलाची सगळ्या वारकऱ्यांना आस असते. आषाढी कार्तिकीला आपण तो उत्साह आपण अनुभवतो वारकऱ्यांमधून. आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी वारकरी परंपरा लाभलेली आहे आणि याच परंपरेचं आता आपल्याला पुन्हा एकदा दर्शन होणार आहे. 12वीचे विद्यार्थी सादर करतायत. विशाल ओमकार गाडे, विशाल मोरे, स्वराज, सुजित चव्हाण, निखिल, प्रणव आणि संदीप आपल्यासमोर घेऊन येत आहेत वारकरी भजन. आणि यामध्ये सुद्धा सरप्राईज आहे, स्टेजवरून एंट्री नाही आहे. सो लेट्स सी. भुवरी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली, भीवरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली. युगे युगे विठेवरी शोभे कर छटावरी, गरुडावरी आला माझा कानडा कैवारी, सावळा हा माझा राजा गजर झाला. हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली. मोरया मी बाळताने, सेवा जाणे, तुझीच सेवा करपाय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी, हरी मना पुंडलिक वरदे.
पाहिला का तुम्ही देव 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 पाहिला का देव पाहिला का तुम्ही देव पाहिला का आणि बांधवानो तुम्ही देव पाहिला का माझ्या भजनी बांधवानो तुम्ही देव पाहिला का देव पाहिला का तुम्ही देव पाहिला का तुम्ही देव पाहिला का तुम्ही देव पाहिला का माझ्या भजनी बांधवानो देव पाहिला झाले ओ
खूप छान. खरं तर ही खूप वेगळी परंपरा आहे. वारकरी भजन जसं वारकरी कीर्तन असतं, नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन असे जसे प्रकार आहेत, तसंच वारकरी भजन हा सुद्धा एक वेगळा प्रकार आहे आणि हा प्रकार त्यांनी आपल्यासमोर सादर केला. त्यांचं खूप कौतुक आहे. आणि मला या स्नेहसंमेलनाचं विशेष कौतुक वाटतं की आपल्या ज्युनियर कॉलेजच्या मुलांनी हिपहॉपपासून वारकरी भजनापर्यंत ही रेंज आपल्याला दाखवली आहे. सगळ्यांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि या विठ्ठलाच्या रंगात विठ्ठलमय झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण पुढच्या परफॉर्मन्सकडे वळूया. ढोलकीची थाप, घुंगरांची साथ आणि खटकेबाज शब्द घेऊन पुन्हा एकदा येतोय पूर्वा उन्हाळकर आणि साक्षी शेलार आपल्यासमोर लावणी रिमिक्स सादर करतायत. मी दोघींनाही स्टेजवर आमंत्रित करते. तुमची शाळा शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्युनियर कॉलेज खारेपाटण. शाळेच्या आठवणींच्या दुनियेत पुन्हा एकदा रमायला चला. मस्त अंगुरी रात प्याले मदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार नार देखणी नखरेला कटक चांदणी फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलखंद गिलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलखंद गिलवा नार लचकत आली ठुंगत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुंगत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी मळ्याला या मळेवाली भेटलीच नाही अगराणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय मराठमोळी
थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली खंडेरायाच्या लग्नाला बाणूनवर नटली खंडेरायाच्या लग्नाला बाणूनवर नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. सगळ्यांची दाद आहे ती या आपल्या स्नेहसंमेलन किती यशस्वी आहे किंवा किती छान पद्धतीने बहारदार पद्धतीने ते सुरू आहे हे सगळं तुमची दाद बघून कळतंय. यानंतर सुद्धा एक नृत्य सादर होणार आहे. श्रुती आणि अनुजा कर्ले या 12वी सायन्सच्या विद्यार्थिनी आपल्यासमोर घेऊन येत आहेत पुढचं बहारदार नृत्य. माझे वांगडा चल नको मेरे साथ चल नको मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो माझे वांगडा चल नको मेरे साथ चल नको मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. शोला हूँ मैं बिजली भी हूँ ना खेलियो आग से कातिल मेरे हर एक अदा कर दूंगी घायल तुझे रातों की है मस्ती मेरे हर अंग अंग में जिसमें दम हो आए वो ले ले अपने संग में बाहों में आग के बुझा दे अगन हाय चम चम करता है ये नशीला बदन. बघितलं बोलूला पहिल्यांदा अडकला जीव माझा पहिल्यांदा मनामध्ये बुद्बुड्या पहिल्यांदा स्लो मोशन झालंय पहिल्यांदा बघितलं पोरी तुला पहिल्यांदा अडकला जीव माझा तवा पहिल्यांदा आर आर मनामध्ये बुद्बुड्या पहिल्यांदा सगळीकडे स्लो मोशन झालंय पहिल्यांदा बघितलं पोरी तुला पहिल्यांदा अडकला जीव माझा तवा पहिल्यांदा आर आर मनामध्ये बुद्बुड्या पहिल्यांदा सगळीकडे स्लो मोशन झालंय पहिल्यांदा मग मग माझ्या भलताच फिरू नको साधी गोळी नाही मी गावरान हाय तू मस्का मारू नको बायाला सांगा ना मग मग माझ्या भलताच फिरू नको साधी गोळी नाही मी गावरान हाय तू मस्का मारू नको. పిల్లడాంట దగ్గరై నన్ను చేరదీస్తివే బుట్టబొమ్మ నన్ను చుట్టుకుంటివే జిందగీకే అట్టబొమ్మై జంట కట్టుకుంటివే బుట్టబొమ్మ నన్ను చుట్టుకుంటివే జిందగీకే అట్టబొమ్మై జంట కట్టుకుంటివే. మాట పెడుసైనా మనసులో వెన్న రాయిలా ఉన్నవాడిలోన దేవుడెవరికి తెలుసును నాకన్నా సోసేకి అగ్గిరవ్వ మాదిరే ఉంటాడే నా సావే మెత్తాని పత్తి పువ్వుల మరే సంటాడే నా సావే
तुमच्याकडे तात्या भेटतो काय हो किती रुपयाला मी काय म्हणतोय काय म्हणतो त्या पूजेची आज मीटिंग असा होय घरी यावा म्हणून सांगितल्यानी अजून रवले काय रवले खय रावले तात्या तात्या माका एक आयडिया सुचता सांगू माझ्या तोंडातल्या वासान बाहेर इले तर मी आग मारून बघतोय तात्या ए तात्या तात्या हरावलो वाटता तात्या काय रे एवढं वाज होता अरे नाही मारत ते काय ते पूजा असा ना त्याच्यासाठी आम्हाला तात्यान घरी बोलावला नाही आणि ओव्हर नीट नाही थंडा बियर थंडा बियर थम्सअप पियालाय मी नाही कोण नाही गाठाला नाही गे वहिनी तात्या आमका घरी बोलव वाडीत पूजा असा त्यावर चर्चा करू तू ठेकाण पाठव आज ते का तात्यांका बोलवू केलंय परत नाही येतलंय बस मी ते थंडा पिलो थंड्यात ना जरा जास्त ते एनर्जी ड्रिंक पियाले एनर्जी ड्रिंक पियाले बस काय कामा मुला पटपट तात्यांका जरा वाईट पाठव फक्त तात्या ते का तसा पण काही काम नसता नुसतं रिकाम टेकडे बसलेलो असता घरात इलो की रिकाम टेकडे बसूचा असता ते का बाहेर गेलो की गजाल्यो मारूचे तेवढं असते का काम लवकर आवरता घ्यायचं काय हाय चालत डुलता की क्या डुलता की त्या मेला डुलता की बस बस बघ मी तोंडावर नाही ती हाय बस उठ मेल्या मुगड्यान मारतो ले हाय बस तात्याची बायको जास्तच प्रेमळ असा तात्याची बायको तात्या इले नमस्कार काय तात्या एवढा वेळ का हो नक्की कामच करीत होता ना की वहिनी थंड करीत होता म्हणजे तसा नाही हो आता वहिनी बघितला किती तापली म्हणून म्हटलं की वहिनी थंड करीत होता की काय बाकी काय ना बाकी मी सभ्य माका एक सांग या बेवड्या किती आणलं कुणी मीटिंग असा ना माहिती आहे ना तात्या मी माझ्या स्वतः 2 पाया निघलंय हे बघ एक आणि हे 2 मी 2 पाया निघलं माझ्या हाय झालं तुझा हाय मी बोलू बोल इथं बस गाप बसलं बसलास एकदम गाप मंडळी त्या जाऊ दे आपण हा मीटिंग बसून घ्या तुम्ही बसून घ्या आपण बसून घ्या नमस्कार तात्या अरे नमस्कार आज मीटिंग आहे ना होय मीटिंग आहे नाही बस ये बेड्या बस कोण आणते नमस्कार जरा उशीर झालो माफ करा हो दे काय अजून नाही सुरुवात नाही होय मीटिंग आहे असं समजला होय नमस्कार नाही पूजा असा पूजा काय विचारतो मी आलो मी बस म्हणलं का मंडळी बसून घ्या ते बस तात्या बस मी तुझ्या जवळ बसतोय हा बस माझो तात्या बरं मंडळी शांत बरं आजचो विषय काय असा आजची ही मीटिंग कशा बोलवलेली होती
आपल्या वडाच्या झाडाखाली सालाबाद प्रमाण पूजा असते बरोबर आहे ना? बरोबर. त्याच्या अगोदर हे नामे इकडे इकडे मी काय म्हणतो तुझी पोरगाईला बायको येईल सुन पण येईल ना विषय नाही हे नाम्या इकडे इकडे बरं नामे आम्ही काय म्हणतोय तुझी पण बायको येईल पोरगाईला सुन पण येईल हा असा काय विषय घन असा काय घन कसा आपल्या वाडीतल्या त्या पिंपळे झाडाखाली वडे झाडाखाली पूजा असत ना त्याच्यावर मीटिंग काय म्हणून आलं हा मग काय नाही बसून घे बसून घे बसून तात्या झाला ना तुला त्या काय झाला आता नवीन नवीन लग्न झाली असत ना आता बचारच माझ्या बाई काय पण बोलतात ईशा काय जरा हळू मार रे लागता कशा करतस कशा मारतस मी बोलतोय ना है ना ए लावणी लाव घालाय सरा बस तुझे मीटिंग आहे ना येलो बरा का जाऊ दे मेन विषय कुठं पूजा पहिलो विषय बरा या वर्षीच्या पूजेक भटजी लागतो हा भटजी लागतो बरं मी काय म्हणतोय ऐकलंस आपल्या खालच्या वाटातलो सदाशिव भटजी त्यांना ओळखतो मी हा त्यांका बोल मेले काय आहे काय खाली बोलताय ना मी का सदाशिव भटजी ओळखतो हा त्यांका आमंत्रण देऊचा येतंय की उचलून आणतंय त्यांना जमताय ना तुका जमता हा बरा हा विषय वागलो पुढचा विषय जेवण जेवण बरं गणप्या हे गणप्या हा बोला तात्या हा मी काय म्हणतोय जेवणाच्या जिन्नसाची यादी तुला आदल्या दिवशी देतोय हा आणतोय मी टेन्शन घेऊ नका जिन्नस सगळे तयार ठेवतो हा जमता हा बोल जमतला म्हणजे काय जमुकाच वया एका सांगून ठेवा मध्ये मध्ये बोलू नका नाहीतर एका नाहीसं करून टाक माका राहतो करतो लो माका एका यो फुगो आहे ना फुगो यो असा फुगो हे बेवड्या कशा मरतोस तू या माका बेवडो बोललो मी काय रे बाबा तू औषध घेतलास औषध नाही मागाशी बोलले ना थम्सअप खायचा थम्सअप होता काय एनर्जी ड्रिंक होता एक बस बस अरे ह्याचा काय लक्ष देत हा माहिती आहे सवय काय माझी सवय काय तात्या तुझी सवय काय नाही तुगा बसायचा मला बेवडा बोलला तू नाही रे बाबा तू बेवडा तू गप बस बरा हा झाला विषय हा भागला पुढचा विषय मेन जेवणाची जबाबदारी बायल्यांची बरोबर आहे ना बायकांची हा बरं मी काय म्हणतोय नाम्याच्या बायकावर गेल्या वेळेला जेवण चांगला बनवलेला हा होय की नाही बरोबर या वर्षी पण जबाबदारी तिका देऊया काय चालेल ना आंबट होता लोणचा जरा आंबट अरे पण लोणचा आंबटच असता गोड असता काय घे वहिनी कशा घे काय झाला मागल्या वर्षी त्या नाम्याच्या बाईने लोणचा जाताना मी बघलेलं त्यामुळे ह्या वर्षी जेवणाची जबाबदारी मी घेतलोय अगे सटवे कधी बघितलंस लोणच्याची बरणी चोरताना आवाज खाली या ह्या का सांगा नरडो माझो बसलोला त्या जास्त वहिनी भांडू नका वहिनी भांडू आवाज खाली भांडू नका वहिनी भांडू सांगून ठेव तू माझा लोणचा बाहेर काढला नाही रे तसाच पाहिजे रे तसाच पाहिजे तुका 1000 वेळा सांगितला बायकांच्या भांडणात जाऊचो नाही कशा मरतस खलास ना मार ती का सांगून ठेवा मध्ये मध्ये बोलूचं काम वहिनी चुरू 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 शांत बस थंड थंड वहिनी कशा भांडतला एक काम करूया चला जाऊ दे जेवण मग आपण एकत्र बनवूया
म्हणजे कोणाचा काय विषय येत नाही. चालेल ना? चालतला. चला पुढचा विषय गंभीर असा. हा बघा पुढचा विषय आपण जेवणात काय काय बनवता किंवा पदार्थ काय असतं. भात, डाळ, लोणचा, पापड आणि भाजी असते. एक बरोबर आहे ना? भाजीत माझ्याकडे यंदा 2 पर्याय आहेत. ऐका, 2 पर्याय आहेत. एक दोडक्याची आणि एक बटाट्याची. आता कुठची भाजी करूची हे सांगा मला. बटाट्याची भाजी करायची. काय गे बहिणी असं का? माझ्या सुनेक बटाट्याची भाजी आवडते. बटाट्याची भाजी झाली पाहिजे. माझ्या सुनेक बटाट्याची भाजी नाही चालत. माझ्या सुनेक दोडक्याची भाजी आवडतात. बोलली मेली मध्ये सटवी. तुझा काय ऐकायचा दरवेळी? दोडक्याची बटाट्याची भाजी झाली पाहिजे. दोडको. बटाटो बोलले ना? बटाटो 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 बटाटो. सांग तुझ्या बटाटो दोडक्याची भाजी होणार. बटाटो बटाटो बटाट्याची झाली पाहिजे. बटाटो. तुझ्या आईशिक सांग तू. अरे भांडू नका गे. दोडको पण नको आणि बटाटो पण नको. मी सांगतोय. नाही चवळीची उसळ करूया. चवळी चालतं ना? एकदम भारी चवळी. लास्टच काय बायको आहे तुझी? नाही हा एवढा एक विषय बरोबर बोलला. आपण बटाट्याची पण करूया नको, दोडक्याची पण नको, चवळीची उसळ करूया. बरोबर आहे की नाही? बरा पुढचा विषय मेन विषय. पूजेक बसला कोण? पूजेक मी. तू कसा? तुझं लग्न झालेला? माझ्या मी लगीन आता बघारी रे. का बायको देत नाही रे. एवढ्या एक गोष्ट सांगते सरळ आहे. काय ते सरळ बोल. नाही काय समजत. समोरच्यासनी काय समजणार मग? काय ते सरळ बोल. अरे बाबा माका लग्न करूचा असा पण माका बायको कोण दे रे. अरे तुका बायको देतली कशी? तू राहिलो बेवडो. कोण बेवड्या बायको? तुझी बायको देत का? माझी बायको मागता. माझी बायको मागता. एक दिवसासाठी. एक दिवसा तुला नुसता सांगतोय नुसता. एक दिवसासाठी बायको मागता. आम्ही ऐक. गावची रीत आहे. दरवर्षी पूजेक नवीन लग्न झालेला ताब असता. होय की नाही? बरोबर. आता माका सांगा या वर्षीच्या पूजेक कोण बसणार? बाबा यावेळी मी आणि बबली पूजक बसतला. आमचा पहिला लग्न झालेला असा. बाबा या वर्षी मी डॉलीत पूजेक बसतला. तुम्ही काय तर सांगा. तात्या. हा बोला. माझ्या जिला तो लगीन आधी झालेला असा. तोच पूजेक बसतलो. नाही आता चालणार नाही. तात्या सांगून ठेवा त्याला. माझ्या जिलाचं लगीन पण आधीच झाला असा. तू का बस. माझ्या जिलाचं लगीन आधी झालेला असा. नाही तात्या चालणार नाही. तू का बस. ए बापाशी सांग तुझ्या. तुझ्या बापाशी सांग. सांगतो की बापाशी सांग तुझ्या. हाऊस पण बसले बापूस पण बसले तुझं. अरे मला आवडलं पण लगेन लावला रे रे. लगेन लावला रे. मी 1000 वेळा सांगितलंय कशा म्हणतो. आणि तुम्ही रे काय बायका भांडतात त्या भांडतात. तुम्ही पण काय भांडायला सुरुवात केला? जरा समजून घ्या एकामेका. काहीतरी जरा वापरा. हे आहे ना मीटिंग अशी पुढे जातली काय? अशी पूजा होतली. बरं आता काय करणार पूजेचो? मी सांगतोय. बोल गे बहिणी बोल. माझी सून पूजेक बसतलंय. का गे बहिणी का? माझी सून बघा कशी चंद्रावानी सुंदर. हा हे बरोबर आहे. तुझी सून बोलली मध्ये सटवी. मागास बसता चुनू 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 गप्पस. तू मुरडी तू
बावडी माझ्या सुनेत काय बोलता तू तू काय काही काम असा काय पासन नटापटा करून न्यूज सुरू चालते माझी सून बसतलय पूजेक आशिक सावर तुझ्या जरा माझी सून पूजेक बसतलय नाच चपटी बायको तुझी वहीन तात्या अरे मी पूजेक बसतलय ए गप बस तात्या वहिनी वहिनी हात जोडतो माझी पण नाचता सून भारी ए वहिनी वहिनी पण वहिनी माका एक आयडिया आईली वहिनी सांगू बोल 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 काय ते बोल आता वहिनी काय बोलली काय बोलली काय माझी सून भारी नाचता नाचताच भारी नाचता भारी ही पण वहिनी बोलली होय होय माझी सून पण भारी नाचता मग आपण काय करूया त्यांना नाचूया काय म्हणजे कसा ज्याची सून भारी नाचतात ती पूजेत बसतली म्हणजे आपली पण मज्जा आपली मजा काय आपली मजा काय हा. लागला रे तात्या लागला कशा मरतलो मला बेवड्या विषय बराबर कळला हा याच्यावर उपाय एकच हे वहिनी ऐक माका सांग तू काय बोललोस माझी सून चांगली नसतं होय की नाही हे वहिनी तू काय म्हणली तुझी सून पण चांगली नसते म्हणजे नाचताच विषयच नाही 2 मिनिटाचा कार्यक्रम होऊन जाऊ दे म्हणजे कसा ज्याची सून चांगली नाचाल ती पूजेक बसतली माका चालतला चालेल ना वहिनी? पण चालतला ए चालेल ना काय होऊन जाऊ दे काय चालतला मी गाणं लावतो हा जा जा काय ते. अ, पडशील पडशील ए ऐकलाव काय ए त्याला सावरा रे गाणं लावत ए पडलो पडलो चंद्रा लावत चंद्रा मेलो बेवडो करताय वहिनी कशी आहात बरी आहेस ना मी इला बाजूक बस झाडू दायसो घातले बाजूक बस बरबाद बरबाद काय करत होता काय नक्की चाललो वाको नाही तर तुमच्यावर काय करत असय अगे काय नाही ते मीटिंग होता विषय तो सासू माहिती आस काय सांगता वाड्यात जा माझी सून भांडता माझ्या झिला वांगडा झिल काय करता लावण्याला चौदा बायलेंचा होय अगे तसा नाही तसा नाही माझे अरे तू असं खाली बस बसताय देतो त्याचं माहीत देत आता बसवते त्याने उठवते बाजू कर केला केलंय आय लागता बसलो नाही हा होय ये अगे माझा जीव काढतेस काय गे बाजू कर केलं आय लागली काय करत होता? अगे मीटिंग नाही. अगे मीटिंग Meeting बायला बसवतात. नाही गे माझी आई ऐकून घे ना काय करतोस? अरे विचार ना ते याला बेवड्याच एवढ्याच होय ये होय ये ऐके संपत नाही होय ये बेवड्याच मी सांगताय लस्त बघ घराच्या जेवण महिनाभर वर्षी काय करत वाहिनी मी सांगताय तात्यानं पायलट का नाचवल्या तात्यानंच पाहिले का बेवड्या तात्या काय बोलू माहितीये काय पाहिले नाचूया आपली मज्जा मी काय बोलले नाही मी नको मारीत होते तरी तो बोललो पाहिले नाचूया मी काय बोलला नाही मी ऐकत होतोय ढकलून देन मर्शी मेल्या मर्शी आहे ना ढकलून देन सांगतोय खरं बोल घालू डोक्यात घालू आई शपथ तू तसा बोललो उभं राव उभं राहतोय घराची पायरी चढलंच ना मोडून टाकी झाड असं मोडून टाकी पायरी नाही तर उडी मारून येत ते पण मानते होते तुझे असे असं धड पण उभं राहू शकत नाही मी असं नाही चालू मी सरळ सांगतो काय तात्यात नाचवलाय होय तुम्ही लोक नाचवत ते मी नाचत नव्हते काय करत होतो मी ना ते पैसे गोळा करीत होते होय आणि आणि काय नाही आणि काय करत होतस काय नाही तू एक आयडिया दिलंस
नाही ए एवढ्या तू या येतय आम्ही ए थांब आता काय नाही नाही मी जाते मी जाते समजलं काय तुका तू जा वहिनी मी जाते पैसा गोळा कर हा करते तू जा वहिनी पैसा गोळा कर मारा नको काय बरं किती मारते घ्या धाडू तो कुठं ताट असा हा? काय ना तू झाला येताना रडा होता नाही मग सॉरी तू मारला ना सॉरी तू काय इंग्लिश येता इंग्लिश येता मी 5वी पर्यंत शिकणार मेलो वसाडे सॉरी अटकीचं वाकवायला नाही तोंडावर तात्याचं घर तरी इकडं असा तात्या हाय काय गेलो तो गेलो बायलेंच्या मागं तुका पोचवताय बरोबर बघ नाही तुका पोचवलंय ना तर बघ फक्त येशी परत आमच्याकडे येशी मी जाते वाटेक लागायचं हा लागतंय गेली बाबा आता तात्याची पूजा ती करतली जाते आपली काय यावरची पूजा होऊची नाही आपण आता पुढच्या वर्षी पूजा करूया चला येताय चंद्र खूप सुंदर नाटक त्यांनी आपल्यासमोर सादर केलं. सूरज गोडवे लिखित हे कॉमेडी नाटक होतं वडाखालची चंद्रा आणि त्यांनी एवढ्या सफाईदारपणे ते सादर केलं. खरंच आपण या सगळ्या कलावंतांसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया. हे सगळे कलावंत उद्या जाऊन मोठे कलावंत घडावेत अशी त्यांना सदिच्छा देऊया आणि पुढच्या परफॉर्मन्सकडे वळूया. खेळूया मंगळागौर खेळूया मंगळागौर खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाव मंगळागौर खेळूया. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. भोवर भेंडी भोवरा नाचे 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटेन वागेली घेणार सरसर गोविंदाई तो मनवरी गुलाल पेटी तो या बाई झिम्मा नाचाया आमच्या वेण्या घालाया एक वेणी मोकळी सोनियाची साखळी खडो खडो रे सोनारा माणिक मोत्यांचा डोलारा डोलाऱ्याला खिडक्या आम्ही दोघी बहिणी लाडक्या. कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू. मनोरंजनाची ही मेजवानी अशी सुरू राहणार आहे आणि या मुली सगळ्या डान्स करत असताना खाली त्या छोट्या मुली उभ्या राहून त्यांना कॉपी करत होत्या. हे आपल्या आजच्या या स्नेहसंमेलनाचं यश आहे की त्या मुलींनाही थिरकायला आपण भाग पाडतोय. याच्यानंतर पुढचं सादरीकरण होतंय. अनुजा करले आपल्या समोर घेऊन येते आजा नचले. मी
मेरा झुमका उठा के लाया यार वे, जो गिरा था बरेली के बाजार में। मैं तो ठुमका लगा के शर्मा गई, बोली घूम कर बता दे के मैं आ गई। मुझको लुटा के नाच ले, आजा नाच ले मेरी यार, तू नाच ले छनक छनक छनकार। हो नाच ले मेरे यार, तू नाच ले अब तो लुटा है बाजार। मैंने गलती करी थी, मेरी नथनी पड़ी थी। मैंने गलती करी थी, मेरी नथनी पड़ी थी। कि सोने में उसको रंगा गई, मैं रंगा के अजरिया पे आ गई। मोहल्ले में कैसी मारा मार है, मेरे दर पे दीवानों की बहार है। सबको नचा के नच ले, आजा नाच ले मेरी यार, तू नच ले छनक छनक छनकार। हो नच ले मेरे यार, तू नच ले अब तो लुटा है बाजार। मैं तो कम सिन कली थी, जरा तन के चली थी। मैं तो कम सिन कली थी, जरा तन के चली थी। आगे जाके गली पे बल खा गई, हुई जाने जवानी कब आ गई। मेरे सदके जमाने की कमाई रे, मुझे देता उधारे हलवाई रे। सबको बुला के नाच ले, आजा नाच ले मेरी यार, तू नाच ले छनक छनक छनकार। हो नाच ले मेरे यार, तू नाच ले अब तो लुटा है बाजार। जय देवी मंगला गौरी। चमक चलो कैसा शर्माना तुझे नच के दिखा दूं, मेरा हो जाए जो मैं पर्दा गिरा दूं। हाँ तुझे अखियों में अपने बसा लूं, हाँ तू ना नखरे दिखा। जब से मिला तेरा साया भाया, मुझे हर बार तू भाया लाया। सपने हजार तू लाया, ऐसे ऐसे हाँ ऐसे 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 जैसे आया। जब से है यार तू आया छाया, बन के है प्यार तू छाया लाया। सपने हजार तू लाया, ऐसे ऐसे हाँ ऐसे ऐसे। संदेशे आते हैं, हमें तड़पाते हैं। कुछ चिट्ठी आती है, वो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे। लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है। संदेशे आते हैं, हमें तड़पाते हैं। चिट्ठी आती है, वो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे। लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है।
उसे मेरे प्यार का जाम दे। वहीं थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ। मेरी माँ के पैरों को छू के तो उसे उसके बेटे का नाम दे। ऐ गुजरने वाली हवा जरा मेरे दोस्तों मेरे दिलरुबा, मेरी माँ को मेरा पैगाम दे। उन्हें जाके तू ये पैगाम दे। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा। माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको। मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो। माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो। तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय, तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय। तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय, तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाय। वाल्हे, गुंजवणे, पन्हाळे या ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्राउंडवरती सुबोध देसाई सरांची गाडी लागलेली आहे, बसून घ्यायचंय। वाल्हे, गुंजवणे, पन्हाळे, वाल्हे, गुंजवणे, पन्हाळे देसाई सरांची गाडी लागलेली आहे मैदानावरती, त्या ठिकाणी बसून घ्यायचे सर्व विद्यार्थ्यांनी। Paskin ubire godara, io mada che la tu zunvera. Paskin ubire godara, io mada che la tu zunvera. Paskin ubire godara, io mada che la tu zunvera. Paskin ubire godara, io mada che la tu zunvera. Paskinचे वट्यावर हाय हिंदला, पास्किनचे बापाचा हाय बंगला, पास्किनचे वट्यावर हाय हिंदला, पास्किनचे बापाचा हाय बंगला। पास्किनचे पल्लायो दोस्ती, पास्किनचे पल्लायो दोस्ती।
पास्किनचे पल्लाय दोस्ती पास्किनचे पल्लाय दोस्ती पास्किनचा गोरा सोबीत चेहरा पास्किन चल गो माझे घरा पास्किनचा गोरा सोबीत चेहरा पास्किन चल गो माझे घरा पास्किनचा गोरा सोबीत चेहरा पास्किन चल गो माझे घरा पास्किनचा गोरा सोबीत चेहरा पास्किन चल गो माझे घरा पास्किनचे पल्लाय दोस्ती पास्किनचे पल्लाय दोस्ती गोव्याच्या सफरीनंतर आता कोळी गीताकडे मोर्चा वळवणार आहोत. जानवी तावडे आणि सेजल तिर्लोटकर आपल्या समोर घेऊन येत आहेत एकविरा मातेचं दर्शन घडवणारं गीत. भेसवची पारू नेसली गो नवा सारा भेसवची पारू नेसली गो नवा सारा जाऊ चल गो 15 लाख पारू दरियाचे पुंजेला 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 ठात भरल हे भरल 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 अंग फुलात माखले अंग फुलात